उपक्रम आहे जिल्हा परिषद शाळेचे पुण्यपूर्ण आपल्या वाचन निकाय बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून हा उपक्रम आपण आजच्या या दिवसापासून सुरू करतो। या दिवसाचं औचित्य साधून आपण हा उपक्रम लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या जन्मभूमीतून करतो। या उपक्रमाचा मुख्य हेतू असा आहे की जिल्हा परिषदच्या शाळा वाचल्या पाहिजे। या जिल्हा परिषद शाळा वाचण्याचं कारण का तर या जिल्हा परिषदच्या शाळेतून अनेक विद्यार्थी घडले, IAS ऑफिसर झाले, अनेक +1 अधिकारी झाले। या माध्यमातून आपली शाळा वाचली पाहिजे। आज पाहिलं तर शासनाने महाराष्ट्रातल्या 600 शाळा बंद करण्याचा निर्णय घेतलाय। बंद का करण्याचा निर्णय घेतलाय तर प्राथमिक शाळेमध्ये विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी आहे। पटसंख्या कमी होण्याचा मुख्य हेतू काय तर शासनाने खाजगी शाळांना सुद्धा मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन दिले आणि या प्रोत्साहनामुळे त्या शाळा सुसज्ज झाल्या, त्या शाळा वाढल्या आणि त्या शाळेने आपल्या प्राथमिक शाळेतले विद्यार्थी उचलून नेले म्हणलं तरी वावगं ठरणार नाही। आज आपण पाहिलं तर आपल्या गावामध्ये अनेक खाजगी शाळांच्या मोठमोठ्या गाड्या येतात आणि खाजगी शाळेमध्ये आपले विद्यार्थी तिथे जातात। आज जरी पाहिलं तर आपल्या प्राथमिक शाळेमध्ये अनेक असे विद्यार्थी आहेत, चांगले पालक आहेत, त्यांनी आपले विद्यार्थी आपल्या प्राथमिक शाळेमध्ये घातलेले आहेत आणि त्यांच्यामुळे ही आपली शाळा आता चांगल्या पद्धतीने चालली। आता आज जर पाहिलं तर आपल्या वाटेगावच्या दोन्ही शाळा आपल्या इथे चांगले शिक्षक कार्यरत आहेत, त्यांच्या चांगल्या प्रयत्नानं ही शाळा आपली उत्तम प्रकारे चाललेली आहे। आणखी संख्या वाढावी यासाठी आपल्या वाचन चळवळीच्या माध्यमातून आपण आपल्या या शाळेचे पुण्यपूजन करतोय आणि प्राथमिक शाळा सुद्धा वाचल्या पाहिजे आणि हा मेसेज संपूर्ण महाराष्ट्रभर गेला पाहिजे म्हणून आपण लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या जन्मभूमीतून आपल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंची शाळा म्हणून शासनाने गौरव केलेल्या जिल्हा परिषद मराठी शाळेमधून हा उपक्रम आपण वाचन चळवळीच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर आजपासून सुरू करतो। यासाठी आपल्या शाळेने प्रामुख्याने आम्हाला सर्वांना प्राधान्य दिलं, याबद्दल मी आपल्या शाळेचे सर्व शिक्षक मुख्याध्यापक यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो। पालकांनी सुद्धा उत्तम प्रकारे आम्हाला सहकार्य केलं, याबद्दलही आमच्या वाचन चळवळीच्या माध्यमातून मी पालक विद्यार्थी यांचे पुन्हा एकदा मनस्पूर्वक आभार व्यक्त करतो।